बोंधू बाबा 25 वर्षापासून मुलींवर 10-12 वर्षाच्या योनी पूजा करून त्यांना त्रास प्रताडित करत होता, अत्याचार करत होता, बलात्कार करत होता आणि अशा या बाबाच्यावर चौरंगा किंवा फाशीची कारवाई झाली पाहिजे. कसली एन्क्वायरी करताय? एवढे पुरावे समोर आहेत, एवढे व्हिडिओ समोर आहेत, कसली चौकशी? आणि त्यांच्या ज्या मार्केटिंग ऑफिसर होत्या, त्यांच्या मार्केटिंग ऑफिसर कोण होत्या? त्या चाकणकर बाई, ज्या महिला आयोगावर महिलांच्या सुरक्षेसाठी होत्या. म्हणजे कुंपण शेत खाते, रक्षकाच भक्षक होत आहे. तर त्या चाकणकरांना अटक व्हावी म्हणून आम्ही सर्व महिला रस्त्यावर अशा प्रकारे आंदोलन करताय. आम्ही त्याची तिरडी उचलली आहे. तुम्ही नाही मारत तर आम्ही मारतो. गोरेंचं पण नाव येतंय. नीलम गोरे पण गेले 8 वर्ष मी स्वतः पोस्ट टाकली होती की नीलम गोरेचा ड्रायव्हर स्वतः म्हणतो या 3-3 तास आत जाऊन पूजा करत होत्या. लाज नाही वाटत? तुम्ही आज महिलांच्या संरक्षणाची गोष्टी करता. आधी मी पाहत होते नीलम गोरे प्रेसवाले कॅमेरे घेऊन कुठेही बलात्कार झाला. का गप्प आहेत नीलम गोरे? का गप्प आहेत चित्राबाद? का गप्प आहेत मेधा कुलकर्णी? वेळोवेळी मेधा कुलकर्णी तुम्हाला घेऊन पळतात हिंदू मुस्लिम करत. त्यांना महिलांचं काही देणं घेणं नाहीये का? या तिघींनी ओशनो जल प्यालाय हिंदीत. काय मागणी करतात? कसली चौकशी? खुल्ला सगळ्या विकत दिसतात. तुम्ही बलात्काराचे पाय पुसताय, तुम्ही बलात्काराचा सत्कार करताय, असं असताना कसली चौकशी? म्हणजे न्याय देणाऱ्या डोळ्याला पट्टी बांधून बसलात. म्हणून आम्ही देवाभाऊ आणि सुनेत्रा वहिनींना मागणी करतो, कडक कारवाई करा, या बाईला अटक करा, म्हणजे आमच्या महिला महाराष्ट्रात सुरक्षित राहतील.